आलोय आपण ऋतुजाच्या एका वेगळ्या स्वप्नामध्ये, म्हणजेच फूडचं पाऊल. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता हे हॉटेल आहे मरोळमध्ये, हो. अर्थात ऋतुजा आणि तिची बहीण अनुजा मिळून करतात. या हॉटेलचं नाव फूडचं पाऊल का आहे आणि हे करण्यामागचं तिचं काय गणित होतं हे जाणून घेऊया. चला. वेलकम. आपण एकदम गर्दीच्या वेळेला आलोय आणि मला खूप छान वाटतंय की छान रेस्टॉरंट मध्ये गर्दी आहे आणि आम्हालाही जेवायचंय. पण त्याआधी हे नाव कसं सुचलं तुला, फूडचं पाऊल? आयुष्यातलं पुढचं पाऊल आहे आणि ते फूडचं आहे म्हणून फूडचं पाऊल. क्या बात आहे. आणि आम्हाला नाही सुचलंय, हे आमच्या एका मित्राला सुचलंय. आम्हाला पण सुचत होती पण ती कुणालाच आवडत नव्हती. पण हे एक नाव होतं ज्याच्यावर सगळेच आम्ही खुश झालो की हे कमाल आहे. पण मग तू आणि अनुजा, तुम्ही तुझी बहीण दोघी मिळून करता, मग तुमच्या दोघींना असं काही आवड होती फूडची किंवा रेस्टॉरंटची किंवा असं काही? हो, आवड होती आणि एक स्वप्न होतं की आपलं बागवे परिवाराचं काहीतरी असावं. आणि मग ते रेस्टॉरंट का नसावं, कारण आम्हाला आदरातिथ्य करून खाऊ घालायला आवडतं. फूडची आवड फूडची आवड होती आणि खायलाही खूप आवडतं, मला बनवायला आवडतं. तसं सगळी आवड एकत्र आली आणि मग आम्ही ठरवलं की करायचं. ऍक्च्युली तिला बनवायची खूप आवड आहे, हे तुम्हाला मी सांगायला नको, कारण जे इन्स्टावर तिला फॉलो करत असतात ती खूप काय काय पदार्थ करून लोकांना खायला घालत असते की स्वतः खात असते. आणि नॉनव्हेज खूप असतं, प्रॉन्सचे खूप प्रकार पाहिले ते बरेच वेळेला. इथे सगळं काय काय, इथे काय काय मिळतं पुढचं पाऊल? इथे सगळं मिळतं, चिकन, मटन, फिशचे सगळे आयटम, सुरमई, पॉपलेट, बोंबील, तिसऱ्या, क्रॅब आणि असे असंख्य प्रकार. आणि माझ्यासाठी म्हणजे मी व्हेज आहे, पनीर, भाज्या. पण इथलं व्हेज म्हणजे आता तू नवरात्रीमध्ये स्पेशल उपासाची थाळी पण केली होती, तर त्यात सगळे उपवासाच्या भाजणीच्या पुऱ्या, त्यानं वरीचा तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी, श्रीखंड आणि अशा सगळ्या गोष्टी होत्या. ओके. आणि मग आता व्हेज मध्ये मी शेंगांची भाजी आहे, काय नाही सॉरी शेवची भाजी, शेव भाजी आणि राजस्थानी काहीतरी, राजस्थानी मिर्च मसाला शेक भाजी, व्हेज कोफ्ता, व्हेज मराठा. ह्या सगळ्या आवडीच्या आहेत माझ्या पर्सनल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे भाकरी पण मिळते. येस, भाकरी मिळते, ज्वारी तांदूळ दोन्ही, आणि वडे पण, म्हणजे चिकन वडेवाले वडे असतात. हे सगळं आपण आता ट्राय करणारच आहोत. पण ह्या सगळ्या तुझ्या प्रोजेक्ट साठी तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण इथलं फूड बघूया. चला.